काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज इथं माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना चांगल्या विचारांची लढाई अधिक ताकदवान करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लजसह चंदगड, राधानगरी, भुदरगड या तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांची त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात आज भेट घेतली। यावेळी बाळेश नाईक, सदानंद भनबट्टी, शरद पाडळकर, विनोद मुसळे, काशीनाथ देवगोंडा, दत्ता मगदूम, ॲडव्होकेट विकास खोराटे, अकबर मुल्ला, दत्तात्रय मगदूम, बंटी कोरी, हिंदूराव नवकुडकर, अर्जुन पाटील, श्रीअंग चौगले, सचिन शिंदे, प्रवीण शिंदे, प्रियांका यादव, सागर पाटील यांनी मनोगतांमधून आमदार सतेज पाटील यांना स्वाती कोरी यांच्यासह जनता दलाला पदरात घ्यावं असं भावनिक आवाहन केलं। स्वाती कोरी यांनीही आमदार सतेज पाटील हे केवळ जिल्ह्याचे नेते नसून ते महाराष्ट्राचे नेते असल्याचं सांगत आजवर जनता दलाचा अनेकांनी वापर करून घेतला असला तरी आमदार सतेज पाटील यांच्याकडून जनता दलाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आपले वडील माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदेंप्रमाणेच आमदार सतेज पाटील यांच्याकडून आपल्यासह जनता दलाला मोठा आधार मिळत असल्याचंही कोरी यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितलं। साहेब, हा तुमचा प्रश्न आमच्यासाठी खूप मोठा आधार देणारा होता। म्हणजे आमच्यासाठी कोणतरी आमची विचारपूस करतंय, तुम्ही पुढे काय करणार असं आम्हाला विचारते, हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं। कारण मगाशी अकबर काका म्हणाले, इतर सगळे म्हणाले तसं आमचा वापर खूप जणांनी केला, पण म्हणावं तसं काहीच पदरात कधी पडलं नाही। मग साहेबांनी विचारलं, हे साहेबांचं मोठेपण आहे की आम्हाला विचारलं की माझ्याबरोबर तुम्ही येत असाल तर तुमच्या पक्षात राहून जनता दलाचा झेंडा हातात घेऊन जर गट म्हणून तुम्ही माझ्याबरोबर येणार असाल तर मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला तयार आहे। जनता दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा करून आज आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतलाय, हे कौतुकास्पद असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली। मी तयार आहे तुमच्याबरोबर हातात हात घालून काम करायला, माझी काही अडचण नाही। फक्त लोकसभेसाठी नको तर कायमस्वरूपी हे ऋणानुबंध आपल्याला ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतंय। आणि मला वाटतं त्यांनी त्या पद्धतीने चर्चा तुमच्या सगळ्यांशी प्रामुख्याने त्या ठिकाणी केली आणि आज आपण एका निर्णयापर्यंत आलेलो आहोत। मी आपल्याला ग्वाही देतो, शिंदे साहेबांची जागा कमी घेऊ शकत नाही, कारण की त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व हे प्रचंड मोठं आहे, परंतु त्यांची उणीव भासणार नाही एवढी जबाबदारी माझी निश्चित आहे। धर्माच्या नावाखाली माथी भडकवण्याचं काम करणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी कायमस्वरूपी एकत्र राहून विचारांची लढाई लढूया असं सांगत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार, समतेचा विचार या प्रेरणेतून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवूया असं आवाहनही त्यांनी केलं। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं। यावेळी बाळासाहेब मोरे, राम मजगी, विठ्ठलराव मुसळे, भीमराव पाटील, शिवाजीराव काकडे, PM नदाफ, प्रवीण शिंदे, रामगोंड पाटील, बाळासाहेब परीट, उदय कदम, शशिकांत चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।